त्यांनी स्पॉन्सरशिप केलं, त्यांचं धन्यवाद। चला कोपरोली आपल्या आघाडीची जोडी पाठवा। आणि मगाशी चंदू सर आपण उल्लेख केला का या स्पर्धेचा दर्जा मोठा आहे आणि मॅनेजमेंट कडून आम्हाला हा मेसेज मिळाला, कुठल्याही प्रकारचा हॅट्रिकच्या बक्षिसांची घोषणा होणार नाही आणि ते स्वीकारला सुद्धा जाणार नाही। आणि जेव्हा मॅच अटीतटीची असते दोन्ही गावाच्या बाजूने तेव्हा बक्षीस तुम्ही लावू शकत नाही। हा मॅनेजमेंटचा मेसेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। धन्यवाद। ऐकूया आपण पुन्हा एकदा चंदू सरांना या लढतीचं धावतं वर्णन। धन्यवाद। धन्यवाद। स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ युवा सेना उसरली खुर्द आयोजित असणारी ही गावदेवी उसराई चषक स्पर्धा आमचे मित्र आणि या उसरली गावचे आणि पनवेल तालुक्यातील नामवंत क्रिकेटपटू हेमंत भगत, त्याचबरोबर त्यांचे बंधू, एक युवा नेतृत्व मुकेशजी भगत, नितीनजी भगत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा ज्याचा पहिला क्रमांक आहे 2 लाख रुपयाचा आकर्षक असा चषक, जो मात्र भूतून भविष्यात आपण पाहू शकता। द्वितीय क्रमांक 1 लाख रुपये आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 50,000 आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक 50,000 आकर्षक चषक, मालिकावीर म्हणून एक दुचाकी असणार आहे आणि आकर्षक चषक गार्गे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज स्पोर्ट्स सायकल व आकर्षक चषक असेल आणि उत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट्स शूज आकर्षक चषक गणेश साहू यांच्या माध्यमातून आज जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पंच म्हणून कामगिरी पाहतात जीवन गावंड सर असतील, सत्यवान काकडे सर असतील आणि द्वारकानाथ चोरगे सर असतील। या स्पर्धेचं गुणलेखन करतायत एक नामवंत गुणलेखक उमेश भोईर सर। यूट्यूब लाईव्ह 24 इव्हेंट्सवर आपण पाहतोय तर डीजेचा अप्रतिम आवाज म्हणजेच डीजे नितीन दुंद्रेचे आणि गावदेवी मैदानामध्ये मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय। मॅच नंबर 3 आपल्या भेटीला येते, ज्या ठिकाणी आपण पाहू शकता कोपरोली 11 कोपरोली आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर श्री दत्त भातान संघाची देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळते। सलामीची जोडी जर पाहिलं तर या ठिकाणी एका बाजूला निखिल मात्रे तर बातान संघ हा देखील चर्चेचा विषय आहे, जबरदस्त फॉर्मात आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता कोपरोली 11 कोपरोली पुरंद तालुक्यातील पूर्व विभागातील असणारी कोपरोली। आता हा देखील एक जबरदस्त संघ आहे। गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर या संघाची चर्चा आता पूर्व विभाग म्हटलं तर धोंडूकाका मैदानावरचं क्रिकेट खूप प्रसिद्ध आहे आणि पुरंद तालुक्यातील पूर्व विभागातील क्रिकेटला देखील एक वेगळा दर्जा आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर भातान म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसनं निघाल्यानंतर भातान बोगद्याची चर्चा होते, तशीच या भातान गावच्या क्रिकेटची चर्चा देखील गेल्या काही वर्षामध्ये होताना पाहायला मिळाली आहे। आणि तोच बलाढ्य संघ प्रवीण भोईर हे देखील एक मोठं नाव आहे भातांसाठीचं आणि पनवेलमधील, तर तेच मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत। समोर जर पाहिलं तर निखिल मात्रे आणि प्रितेश पाटील मात्र पाहायला मिळतात कोपरोलीसाठी। पहिलाच बॉल एका वेगळ्या पद्धतीने खेळले आणि पहिल्या बॉलला पाठवलंय कोपरोलीकरांनी सीमारेषा पार चौकार। पहिल्याच बॉलवर चौकार लगावत असताना आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत या ठिकाणी कोपरोलीकरांनी आणि 4 धावांमध्ये परावर्तित केला हा चेंडू। संधी दोघांनाही असते क्रिकेटच्या खेळात, दोघांनाही बॅटिंग, दोघांनाही बॉलिंग, दोघांनाही फिल्डिंग, दोघांनाही त्याच कंपनीचा बॉल, दोघांनाही तीच खेळपट्टी, दोघांनाही त्याच आकाराचं मैदान आणि त्यामुळे या खेळाची मजा काही वेगळीच आहे। हा क्रिकेटचा खेळ आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो। पाहायला आल्यानंतर तासन तास कधी निघून जातात हे कळत देखील नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ आपलं लक्ष वेधून घेतो आणि आपण क्रिकेटचे होऊन जातो। आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। कमबॅक होतं या क्रिकेटमध्ये, पाहूयात कमबॅक गोलंदाजांकडून होईल का। प्रवीण भोईर गोलंदाजीसाठी तर समोर आपण पाहू शकता निखिल यांच्या बॅटमधून आलाय पहिल्याच बॉलवर चौकार।
यावेळेला निखिल एक वेगवान चेंडू जरूर पाहिला मिळाला, ऑन साईडला खेळले जरूर, तिकडे मिक्स फील्ड झालीये, चुकीला माफी नाही. 4-4-4 चौकार. चुकीला डीजेची समय सूचकता जी रायगडमध्ये पाहायला मिळते ती मला महाराष्ट्रभर आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाहीये. आणि किंवा क्रिकेटमध्ये डीजे मास्टर करमणूक करू शकतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिराज्य गाजू शकतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सर चला मॅचच्या दिशेने जाऊयात. बॅक टू बॅक 2 चेंडूवर चौकार येताना पाहायला मिळाले. निखिल म्हात्रे यांच्या बॅटमधून काही आकर्षक स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. छोट्या छोट्या चुका तुम्हाला या ठिकाणी मागात पडतात, परंतु कमबॅक करावं लागेल. संध्या तर दोन्ही बाजूला येणार आहेत, चुका दोन्ही बाजूने होणार आहेत आणि चूक जर झाली नाही तर प्रतिस्पर्धी टीम जिंकेल कशी? म्हणजे धावाही येणार नाहीत आणि विकेटही येणार. म्हणजे बॅटरने चूक नाही केली तर तो आउट नाही होणार आणि बॉलरने चूक नाही केली तर त्याच्या विरुद्ध धावा येणार नाही. त्यामुळे चुका होणार आहेत, परंतु त्या चुकातून जो सावरणार आहे तो विजयी होणार आहे. जो चुका कमी करेल तो मात्र विजयी होणार आहे. त्यामुळे हा क्रिकेटचा खेळ कोण जिंकणार या मॅच मध्ये त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा. पुन्हा एकदा वाह, जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी केलाय, स्कूप करतायत, बॉलला पाठवलं फाईन लेगला. पुन्हा एकदा 4 धावा चौकार. डीजे मास्टर आणि याच दरम्यान या मंचावरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. माझ्या उसरली खुर्द ग्राम सुधारणा मंडळाचे सेक्रेटरी सचिव आदरणीय मोहन बाबूराव भगत ज्यांचा आज अभिष्टचिंतन आहे. त्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सहस्रलक्ष शुभेच्छा आहेत तुम्हाला. आप जीवो हजारों साल साल के दिन हो 50,000 यही हमारी आरजू गाव देवी माँ के चरणों पे. घेऊन चलतोय मैदानाकडे थेट आवाजातून चंदू शेट्टी सरांच्या. धन्यवाद सर. इकडे जर पाहिलं तर धावा खूप चांगल्या पद्धतीने येताना पाहायला मिळाल्या. त्यांना कंट्रोल, कारण काही पॉवर प्लेचे काही ठराविक विशिष्ट बॅटर्स असतात, काही स्ट्रोक असतात जे पॉवर प्लेमध्ये खेळले जातात आणि ते वापरलेत मात्र या ठिकाणी निखिलने. उरण तालुका पूर्व विभागाचा 360 निखिल म्हात्रे आणि ती बॅटिंग मात्र या ठिकाणी. आता उरण तालुका पूर्व विभागाचे आणखीन एक सितारे जो महाराष्ट्र गाजवत आहेत आणि ते आमच्या बरोबरीने समालोचन कक्षामध्ये आहेत. नितेश पंडित सर त्याच विभागाला बिलॉंग करतात. आणि सर धोंडू काका मैदानावरच्या क्रिकेटला देखील एक वेगळीच मजा आहे तिकडे, कारण मलाही तिकडे 1-2दा संधी मिळाली आहे. त्यामुळे पूर्व विभाग म्हटलं तर धोंडू काका मैदान हा आवर्जून उल्लेख होतो. यस. आणि इकडे जर पाहिलं तर आज तो संघ पाहायला मिळतोय, परंतु भातांच्या नावाची चर्चा सातत्याने होते हेही विसरून चालणार नाहीये. यावेळेला आपण पाहू शकता शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर बॉलला ढकलण्याचा प्रयत्न झाला ऑफ साईडला. तिकडे आपण पाहू शकता एक धाव घेतली गेली, धावसंख्या 1ने पुढे जाते, जाऊन पोचली धावसंख्या ती 14 धावांवर. पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकावर आतापर्यंत जर पाहिलं तर कोपरुलीचा या ठिकाणी वरचष्मा राहिलेला आहे. परंतु हे वर खाली होत राहणार, चढ उतार होत राहणार. कधी कोपरोली कधी भातान हा सामना जात राहणार आणि आपल्याला आनंद देत राहणार, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहे आणि म्हणूनच या मोठ्या स्पर्धेमध्ये ते दाखल झालेले आहेत. यावेळेला रिव्हर्स खेळले, आणखीन एक बॉल जो मात्र एका वेगळ्या पद्धतीने खेळलाय. निखिल म्हात्रे यांची बॅटिंग आणि त्यांच्या बॅटिंगची चर्चा या ठिकाणी आहे. स्वाभाविक आहे, कारण आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पार. 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोपरोली संघाची धावसंख्या झाली 18. एक चांगली सुरुवात झाली आहे. आता इकडे कमबॅक करण्याची वेळ मात्र भातान संघाची असणार आहे. भातान संघाच्या नावाची चर्चा का आहे, हा संघ देखील आता नामवंत संघांच्या यादीत का आला आहे
त्यांना देखील दाखवावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पहिल्या षटकात तर मात्र उरणच्या कोपरोली गावच्या खेळाडूंनीच पहिल्या षटकात सिद्ध केलंय. निखिल चौकाराचा राजा पहिल्याच षटकात ठरतोय, कारण 4 चौकार त्यांनी ठोकलेले आहेत या ठिकाणी पहिल्याच षटकात. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना हे स्ट्रोक येताना पाहायला मिळाले. 18 धावा धावफलकावर आहेत, परंतु येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर पहिलाच दिवस चर्चेत राहिला, कारण चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. जयेश भोईर यांना आमंत्रित करण्यात आलं गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकात धावा आल्यानंतर धावांना रोखण्यासाठी संघनायकाने बॉल हातात दिला आणि सांगितलं, तुम्हाला धावा रोकायच्यात, तुम्हाला विकेट काढायच्यात, आणि आता तेच सज्ज झालेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल चांगला पाहिला मिळाला, खोलवर टप्प्याचा होता, समोरच्या दिशेने ढकललाय. लॉंग ऑनचे फिल्डर येत आहेत, थोडासा बॉल बाजूला गेला आणि लगेच त्या ठिकाणी रिस्क घेतली. निखिलने रिस्क घेतली आणि महागात देखील या ठिकाणी पडलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला होता आणि खूप चांगली बॅटिंग करत होते, परंतु ती करत असताना आउट, रनआउटच्या स्वरूपात. हॅलो, धन्यवाद. याच दरम्यान कोपरोली टीमसाठी शुभेच्छा आहेत. कोपरोलीमधील बापूजी देव प्रोडक्शन, रंग मराठी मातीचा निर्माते अमृत म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आहेत. तदनंतर बाहेरमध्ये अगदी या मैदानाच्या बाहेर समालोचन क्षेत्रातील एक नाव आहे, अमय पितळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. जाऊया मैदानाकडे, घेऊन जातील ज्या विवरणातून आवाज असेल मुंबई भूषण चंदू शेट्टे सर. धन्यवाद सर. जावेत मॅचच्या दिशेने. क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. विचारपूर्वक प्रत्येक गोष्ट करायची असते. रन घेताना, बॅटिंग करताना, बॉलिंग करताना, फिल्डिंग करताना चुकी झाली तर चुकीला माफी नाही आहे. इकडे डेंजर एंडला स्वतः निखिल होते आणि त्यांचाच कॉल होता. पहिल्यांदा जर पाहिलं तर प्रितेशचा सपोर्ट नव्हता, परंतु कॉल आणि डेंजर एंडला निखिल असल्या कारणाने त्यांना त्या ठिकाणी प्रितेशांना धावावं लागलं. परंतु चांगली बॅटिंग, म्हणजे त्या बॅटिंगला नजरच लागली असं म्हणेल, कारण 4 चौकार एवढे सुंदर मारले होते आणि अशा वेळेला रनआउट ज्या वेळेला होतो नाराजी स्वाभाविक होत असते. यावेळेला लोअर फुलटॉस आणि त्याच्यावर आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. चरणचे चरण मैदानात आल्या आल्या 6 षटकार. एक जबरदस्त सुरुवात इकडे पाहायला मिळते. विकेट गेल्याचा दबाव येऊ द्यायचा नाही, आक्रमण चालू ठेवायची, ही रणनीती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. या मैदानात चांगला इतिहास आहे माझ्या मते कोपरोली संघाचा देखील. आणि इकडे जर आपण पाहू शकता वेगवान गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु इकडे आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा, चौकार. चौकार येताना पाहायला मिळाला. धावसंख्या 30 वर जातीये. खूप चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी. चरण एक मोठं नाव आहे उरण तालुका क्रिकेटमधील बॅटिंगसाठी आपण पाहतोय. आणखीन एक, याही वेळेला मात्र बॉल फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. लोक रात्री मोबाईल चार्जिंगला लावतात, चरणने बॅट चार्जिंगला लावली होती की काय? आल्या आल्या जर पाहिलं तर या ठिकाणी षटकार चौकारांची आतषबाजी सुरू केलेली आहे. जबरदस्त कामगिरी. धावसंख्या जर पाहिली तर 36 झाली आहे. आता मात्र भातांसाठी थोडंसं या ठिकाणी चिंतेचा विषय असू शकतो. प्रतिस्पर्धी टीम चांगल्या धावा करतायत, त्यांची स्वतःची स्ट्रेंथ चांगली बॅटिंगची, परंतु रोकावं लागेल. आणि या धावा जर नाही रोखल्या तर आता ज्या पद्धतीने धावा दिसत आहेत 70-80च्या दिशेनेची वाटचाल दिसते, परंतु तुम्हाला त्यासाठी कमबॅक करावं लागणार आहे. चरण चांगले खेळतायत,
आणि प्रत्येक बॉल त्यांनी सीमारेषा बाहेर टोलावलाय आतापर्यंत, परंतु कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. चरणच्या जोडीला जर पाहिलं तर प्रितेश पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्ही कौतुक करू या आयोजनाचं. हेमंतजी भगत, मुकेशजी भगत आणि संपूर्ण ग्रामस्थ उसरली खुर्द यांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला आलंय आणि या ठिकाणी सगळ्यांची मनं जिंकली जात आहेत. यावेळेला उसळता बॉल त्याच्यावर हुक करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळेल. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. 4-4-4-4 चौकार. दोन षटकांमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या कोपरोली संघाची 40 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. काय सुरुवात आहे, ड्रीम स्टार्ट, परंतु ही सुरुवात आहे. लक्षात घ्या शेवट नाहीये डावाचा. कमबॅक होऊ शकतं आणि भातानकर कमबॅक करणं जाणतात. त्यांना कमबॅक करावंच लागणार आहे. एक मोठी स्पर्धा आहे आणि जर ही सरासरी पाहिली आणि या सरासरीने धावा राहिल्या तर 100ही होऊ शकतात. त्यामुळे भातानकरांना कमबॅक करावं लागेल, आठवावी लागेल आपली प्रॅक्टिस. आणि खरं तर चंदू शेट्टे सर MCAचे पंच भातांमधून विश्वनाथ ठाकूर या सामन्याचा आस्वाद घेत आहेत आणि भातान टीमलाही विश्वनाथ ठाकूर एक क्वालिफाईड ऑफिशियल्स आहेत. खरं तर त्यांच्याकडून भरभरून शुभेच्छा आहेत. ज्यावेळेला मैदानावरती ज्यांचं परीक्षण असतो आहे आणि ते परीक्षण एवढं चोखंदल असतो आहे. आज या सामन्याला खरं तर घरून परीक्षण करतायत या सामन्याचं. त्या विश्वनाथ ठाकूर यांचंही आम्ही या स्पर्धेदरम्यान संयोजकांच्या वतीनं करतोय सविनय शब्दसुमनानं स्वागत. सोबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 40 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रितेश पाटील, चरण मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु प्रवीण भोईर हे ते नाव आहे ज्या नावाने मात्र या गावाला एक वेगळा नावलौकिक मिळवून दिलाय. यावेळेला उसळता बॉल जरूर होता, त्याला मात्र फाईन लेगच्या दिशेने स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना पाहायला मिळाली आहे. 6 चेंडूमध्ये जर पाहिलं तर एक 22 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. चरण मात्रे पहा काय बॅटिंग केली आहे. 4 चेंडू खेळले, 4ही सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलेत. षटकार चौकार षटकार चौकार, 4 चेंडूमध्ये 20 धावा त्यांनी आपल्या खात्यावर जमवल्या देखील आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. हा संघ ज्यावेळेला मला समोर दिसतो ना, मला बारापाडा नाईटची ती त्यांची मॅच आठवते गोरसईच्या विरुद्धची. अगदी सकाळी झाली होती, सकाळी म्हणजे दिवस उजाडला होता आणि मॅच सुरू होती. अख्खा कोपरोली गाव नाचत होता, मला पाहायला मिळालं होतं. परंतु क्रिकेट आहे, हे गोरसई सुद्धा खूप मोठा संघ आहे, परंतु या ठिकाणी पाहायचं आहे भातान देखील जबरदस्त आहे. यावेळेला आपण पाहू शकता स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तेवढं टायमिंग नाही झालंय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. पहा भातांच्या कमबॅकचं चर्चा करत होतो आणि आता मात्र पहिल्यांदाच या ठिकाणी चरण यांना एक धाव काढायला लावली आहे. नाही तर आतापर्यंत त्यांची बॅट चौकार षटकाराचीच भाषा बोलत होतं. 42 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि अशा प्रकारचे काही चेंडू आले, काही डॉट बॉल आले, काही विकेट आल्या. मॅचमध्ये पुन्हा एकदा भातान येणार आहे. श्रीदत्त भातान, आपल्या गावाच्या नावासाठी खेळलं जाणारं हे क्रिकेट डोक्यावर घेतलं जातं. यावेळेला फटका ताकदवर समोरच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय अगदी वेगात. हा बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे निघालाय आणि धावा मिळतील 4. जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. धावांचा आलेख काही कमी होऊ द्यायचा नाही, हीच रणनीती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता प्रितेश यांची देखील बॅट मोठ्या फटक्यांची भाषा बोलू लागली आहे. यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट, फटका तर फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. ओ कॅच मात्र सुटली आहे. या कॅचेस खूप महत्त्वाचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. गोलंदाज एखादी रणनीती बनवत असतो, त्याच्या मागे त्याची मेहनत असते आणि त्यानंतर त्यांनी बॅटरला फसवलेलं असतं. त्यावेळेला मात्र त्यांना क्षेत्ररक्षकांकडून साथ अपेक्षित असते आणि ती जर का नाही मिळाली तर मात्र थोडेसे नाराज होतात, कारण धावा येतात आणि विकेटही बचावली जाते. आणि उलट बॅटरचा आत्मविश्वास वाढतो, कारण त्यांना ती संधी मिळालेली असते. पाहूयात गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. 17 धावांवर मात्र
यावेळेला बॅकफुटला जाऊन कॅच होता, पॉईंटच्या दिशेने वेग होता, बाउन्स होता. प्रवीण म्हणतायत हरकत नाही, कॅच सुटली, मी कुठे मॅच सोडतोय. आणि एक जिद्दीने एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी उसळता बॉल पेश केला. अप्परकट करायचं होतं, पण यष्ट्यांच्या लगोलग मात्र यष्टीरक्षक खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. निलेश भोईर आहेत यष्टीरक्षक. व्हेरिएशन कमी गतीचा बॉल होता, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, परंतु नाही. तिकडे एक धाव मिळणार आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 49. म्हणजे या ओव्हरमध्ये कमबॅक झालं. या ओव्हरमध्ये एक मोठा फटका आला खरा, परंतु धावसंख्या 9 आलेल्या आहेत. खूप छान प्रवीण भोईर यांचं कमबॅक. तिला मिळत आहेत आता 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि त्यामध्ये किती धावा येणार. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र या ठिकाणी भातनकरांनी केलेलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच हा खेळ आपल्याला आवडतो. एका संघाच्या बाजूने गेल्यानंतर तो मात्र एकाच टीमला आवडतो, ती टीम जिंकत असते. त्यामुळे दोन्ही बाजूने गेला तर मात्र तो सगळ्यांनाच आवडतो. प्रेक्षक आतुर असतात दोलायमान मॅचेस पाहण्यासाठी. आणि इकडे भातांचं कमबॅक देखील प्रेक्षकांना भावलं असेल, कारण इकडे आपण पाहू शकता 49 म्हणजे चांगल्या स्थितीत सध्याच्या घडीला कोपरोली 11 कोपरोली आहे. जिंकायचंय, गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळायचंय. आणि या क्रिकेटच्या खेळाने फक्त खेळाडूंनाच नाही, गावाला देखील नावलौकिक मिळवून दिला नितेश सर. कारण बऱ्याचदा एखादा आपल्याला मित्र जरी भेटला तरी आपण आवर्जून उल्लेख करतो हा अमुक एक गावचा आणि त्या गावचा अमुक एक संघ आहे. तर म्हणजे गावाची ओळख म्हणजे संघ झालेत, गावाची ओळख म्हणजे ते खेळाडू झालेले आहेत. तर एखादा मित्र दूर जरी कुठे भेटला तरी उल्लेख करतो, अरे अमुक एक गावचा संघ, असा उल्लेख करतो आपण. यावेळेला बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिला बॉल डॉट येतोय. आणि त्याचबरोबर सर जर पाहिलं तर या खेळाच्या माध्यमातून खूप सारा मित्रपरिवार आपल्याला दिलाय. कदाचित हा क्रिकेटचा खेळ नसता तर तुमची आमची ओळख झाली असती का? अजिबात नसती झाली. आणि आपल्या सगळ्यांना जी ओळख दिली आहे ना, ती याच क्रिकेटच्या खेळाने दिली आहे. त्यामुळे आपल्यासाठी जीव की प्राण आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला हात फैलावले जात आहेत पंचांकडून आणि कळवत आहेत हा स्वैर चेंडू आहे. खूप काही दिलंय या खेळाने. आणि कित्येकदा आपण संकटात जरी असतो ना, कोणत्याही गावामध्ये एखादं संकट आलं, गाडी बंद पडली, काय बंद पडलं, तर आपण आपल्या एखाद्या टेनिस क्रिकेटच्या मित्राला फोन करा, लगेच तुमच्या मदतीला तिथे धावून येईल. हेच दिलं या टेनिस क्रिकेटने आपल्याला. यावेळेला दांडी 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 गुल बोल. या ठिकाणी आपण पाहू शकता संयम आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग करत होती, परंतु गोलंदाजाने त्यांचा संयम तोडलाय. धावसंख्येचा ग्राफही कमी केलाय. विकेट येताना पाहायला मिळाली दुसरी. आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत हितेश म्हात्रे सिनियर. 2 हितेश म्हात्रे बरोबर. तर हे देखील एक मोठं नाव आहे. आणि पाहूया या गावासाठी जर पाहिलं तर नेहमीच प्रभावी कामगिरी त्यांची देखील राहिलेली आहे. याच खेळाडूने मात्र मोटरसायकल देखील मिळाली होती. मिथून सुद्धा या टीम मध्ये आलेत, मिथूनच सुद्धा आज कदाचित. यस, जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अलंकार भोईर यांचं कौतुक करावं लागेल. अलंकार या षटकात जर पाहिलं तर कमबॅक करताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या युवा खेळाडूने केलेली आहे. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केलाय. बॉल आहे हवेत, परंतु टायमिंग नव्हतं तेवढं प्रॉपर. आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चरण म्हात्रे आणि हितेश म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 52 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 विकेट माघारी परतल्यात. 50शी ओलांडली धावसंख्येची, परंतु जो सुरुवातीच्या 2 षटकाचा जो ग्राफ होता ना, त्याला कुठेतरी थोडंसं कमी केलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्रिकेटच्या अद्भुत खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ तर लावलाय आणि ते आज उसरलीमध्ये घेऊन आलंय.
यावेळेला पुन्हा ऑप्टमच्या बाहेर एका वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अलंकार करतायत आणि ज्या ज्या वेळेला वाईड येत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन पाहायला मिळत आहे. म्हणजे त्यांना हे अपेक्षित नाही आहे, परंतु कुठेतरी शरीरापासून थोडीशी बॉलिंग दूर ठेवायची, एक वेगळी रणनीती बनवायची, हे कदाचित प्लॅनिंग त्यांचं असावं. कारण प्लॅनिंग प्रत्येक गोष्टीसाठी गरजेचं आहे. यावेळेला प्रचंड वेगातील चेंडू या ठिकाणी आणि जरी वाईड आला परंतु या ठिकाणी आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळाले अलंकार भोईर भातांसाठी विकेट. अंकुर पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पनवेल शहराच्या अगदी बाजूला असणारे हे ओसरली नावाचं गाव आणि या गावातील मात्र एक जबरदस्त क्रिकेट आपण सध्या पाहतोय. गावदेवी ओसराई चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सध्या या ठिकाणी आपण पाहू शकता कोपरोली 11 कोपरोली आणि श्रीदत्त भातान यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि यानंतर भैरवनाथ विचुंबे आणि त्यांच्या विरुद्ध श्लोक 11 गावदेवी कलवा. गावदेवी कलवा म्हणजे पेन तालुक्यातलं सुशांत मोकल आणि दुसऱ्या बाजूला भैरवनाथ विचुंबे. विचुंबे देखील एक जबरदस्त संघ आहे. यानंतर देखील एक चांगली मॅच पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहू शकता अपील केलं, पंचांनी उचलून धरलं, आणखीन एक विकेट घेतली आहे. अलंकार खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्या गावचे अलंकार ठरत आहेत कारण ते आणखीन एक विकेट घेत आहेत. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहा काय जबरदस्त पहिला डाव रंगलाय. अंकुर पाटील यांना देखील माघारी परतावं लागलं आणि आपण पाहू शकता या ठिकाणी अलंकार. हो 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 काही वाईड बॉल आले खरे परंतु काय बॉलिंग केले युवा गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि या षटकात जर पाहिलं तर विकेट 3 घेतलेले आहेत आणि धावा केवळ 4 दिल्या. या युवा गोलंदाजासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. याला तर म्हणतात क्रिकेट 2 ओव्हरमध्ये पहिल्या 40 होत्या आणि आता जर पाहिलं तर 4 ओव्हर झाल्यानंतर धावा झाल्या आहेत त्या 53 धावा. म्हणजे मागील 2 षटकात केवळ 13 धावा आल्या. म्हणून क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. आता किती धावा येणार याच्यावर सर्वांच्या नजरा असतील. यस जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. पहिल्या 2 षटकात जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग आणि त्यानंतर 2 षटकात जबरदस्त बॉलिंग. पहिली 2 षटकं कोपरोलीची होती, दुसरी 2 षटकं भातांची होती. आता हे षटक कोणाचं असणार. काय मॅच रंगली आहे पहिल्या डावामध्ये. यावेळेला पहिलाच बॉल त्याच्यावर आक्रमण. बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटका या ठिकाणी आपण पाहू शकता का पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय. हो आम्ही पहिली सुरुवात चांगली केली आहे, शेवटही चांगला करायचा या इराद्याने या ठिकाणी चरण पाहायला मिळतात. जोडीला हितेश त्यांना पाहायला मिळतात त्यांच्या. परंतु या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता संदेश भोईर.
ओहो, यावेळेला मात्र संदेशचा एक चांगला चेंडू पाहिला मिळाला. राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. ऑप्टमच्या बाहेर टाकला, बॉलला थोडंसं कट केलं, पाठवलं यष्टीरक्षकांकडे. डॉट बॉल इकडे कमबॅक केलंय. 59 धावा धावफलकावर आहेत. काय जबरदस्त रंगतदार पहिला डाव पाहायला मिळतोय. मॅच आणि स्पर्धा दोन्हीही जबरदस्त आहे. यावेळेला पुन्हा आक्रमण केलंय. आखूड टप्प्याचा बॉल, चुकीला माफी तर नाही नाही नाही. षटकार. इकडे मात्र चरण काही गोलंदाजांना शरण येत नाहीये. तर जबरदस्त या ठिकाणी कामगिरी त्यांची होताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार लगावत असताना, म्हणजे या षटकात 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत आणि आपली उपलब्धता सिद्ध केली आहे. खूप चांगली बॅटिंग त्यांच्याकडून. धावसंख्या 65. पाहूया डावाचा शेवट या ठिकाणी कशा प्रकारे होणार पाहिजे. 33 धावांवर बॅटिंग करतायत कोपरोली विरुद्ध भातान. काय मॅच रंगली आहे. आणि यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय, तो मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. अडवलाय बॉल, एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. ती म्हणजे 66 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट रंगलंय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझे मित्र हेमंत भगत यांचा मी आभारी असेल. लगातार तिसऱ्यांदा मला तुम्ही या स्पर्धेची संधी दिलीत. थोडा वेळ का होईना, आज पहिल्या दिवशी त्याबद्दल आभारी असेल. 66 धावा धावफलकावर आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळालाय. रनआउटची संधी, परंतु नाही. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 67 वर जाताना पाहायला मिळेल. अंतिम चेंडू मात्र या ठिकाणी बाकी आहे. भातान विरुद्ध जर पाहिलं तर या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे कोपरोली उसरली खुर्दचं गावदेवी उसराईचं जबरदस्त आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि या बॉलला जर पाहिलं तर पाठवलंय सीमा रेषेच्या पार. 4 धावा धावसंख्या जाऊन पोहोचली. ती आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट 71 विजयासाठी 72चं आव्हान भातानलाय. परंतु भातांकडे क्षमता आहे. पाहूया दुसऱ्या डावात काय करतील. मी मात्र या स्पर्धेतून निरोप घेईल. परंतु आपल्या हेमंतजी माझे मित्र त्यांचा आणि त्याचबरोबर मुकेशजी आपल्या दोघांचाही मनापासून आभारी आहे. आमच्या सगळे समालोचक मित्रांचे देखील मनापासून आभार. धन्यवाद. खरं तर या स्पर्धेला दर्जात्मक समालोचन ज्यांचं ऐकावं आणि महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक, खरं तर आत्ताच ज्यांना मुंबई भूषण हा पुरस्कार त्यांच्या पंखांना बळ मिळालं. काल रात्री ज्यांना मुंबई भूषण हा पुरस्कार मिळाला, ज्याचं निवासस्थान खरं तर मुंबईच्या उपनगरात आहे, घाटकोपरमध्ये आहे, परंतु महाराष्ट्राभर खरं तर ज्यांच्या समालोचनातून आपण अनेक सामने ऐकलेत पाहिलेत, अशा समालोचन क्षेत्रातील खरं तर एक सर्वांचा आवडता समालोचक. प्रसिद्धी आणि यश समप्रमाणात नसतो आहे शेट्टी सर, परंतु असं म्हटलं जातो आहे की कला क्षेत्रात किंवा क्रीडा क्षेत्रात कितीही मोठी प्रगती करा, तुमचा स्वभाव जर रॉयल नसेल ना राजासारखा, तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कितीही उत्तरोत्तर प्रगती केलीत तरी ती शून्य कामाची असतो आहे. आणि म्हणूनच तुमचा स्वभाव आणि तुमची असणारी समालोचन क्षेत्रावरती पक्कड ही प्रचंड खरं तर वाखाणण्याजोग आहे. आणि म्हणूनच गावदेवी उसराई चषकाला सालाबादप्रमाणे गेल्या वर्षी मला अगदी इतरस्त जाण्यासाठी लवकर एक्झिट केला आणि संधी दिली. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सन्माननीय पाहुण्यांमधून आज ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द हेमंत भगत यांच्या पवित्र शुभ हस्ते राजा शिवछत्रपतींची एक छानशी मूर्ती त्यांना दिली जाते. मला आठवतोय गतवर्षी विठ्ठलाची एक छानशी मूर्ती होती आणि यावर्षी चंदू शेट्टे यांना 32 मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ असणारी राजा शिवछत्रपतींची एक मूर्ती दिली जातो आहे. तर निश्चित कार्यक्रमातील एक मुख्य समालोचक आपल्या कार्यक्रमातून प्रस्थान करतील. त्याचबरोबर तर टॉस साठी संपर्क साधा. नेक्स्ट मॅच. आणि निश्चित खरं तर ज्यांचं प्रस्थान उद्या सकाळी एका स्पर्धेदरम्यान आहे, तर त्यामुळे आपल्या या कार्यक्रमातून आणि आपल्या या
स्पर्धेतून चंदूजी शेट्टे यांचं प्रस्थान होतो आहे. परत एकदा मनस्वी आपणा सर्वांना अतिशय छान अशा समालोचनाच्या दुनियेत घेऊन जाणारे आमचे आज ज्यानं उल्लेख केली. खरं तर 365 दिवसानंतर ही भेट असते वर्षातून एकदा. येस, गावदेवी उसराई या चषकामध्ये चंदू शेट्टे. ज्या ठिकाणी कोपरोली या संघानं 72 धावांचा मोठं आव्हान ठेवलंय. एकीकडे प्रितेश, तदनंतर चरण, त्याचबरोबर निखिल याच्यासारखे मातब्बर खेळाडू आपल्याला या मैदानात खेळताना दिसले. पाहूया 72 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करणार भातान टीम. जाऊया कॉम्बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आवाज असणार आहे तो गोड आवाज. सागर मांडवकर, मॅन फ्रॉम नेरे. तर नक्कीच नितेश सर टॉस इथं करणार आहोत. नेक्स्ट मॅचचं टॉस होणार आहे. कळव्या संघाचे संघनायक आणि विचुंबे संघाचे संघनायक. नितेश सर आपण जॉईंट वर टॉस करून घ्या. तर नेक्स्ट मॅच होणार आहे. वळूया आपण मॅच कडे. उत्तरार्धाला इथे होईल सुरुवात आणि विनिंग टार्गेट 72 72 करायचे. भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ व युवा सेना उसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषकाची स्पर्धा पाहतोय. युवा सेना भारतीय जनता पार्टी आपण जरूर पाहतोय. फर्स्ट प्राइज 2 लाख ट्रॉफीज, द्वितीय पारितोषिक 1 लाख, थर्ड प्राइज 50,000, चतुर्थ प्राइज 50,000. मालिका वीराला आपण पाहतोय ज्युपिटर ही बाईक सुद्धा आपण जरूर पाहणार आहोत. गार्गी एंटरप्राइजेस विवेक जी भोईर साहेब यांचा आपण धन्यवाद देऊया. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांना स्पोर्ट्स सायकल. 72चा टप्पा ओलांडायचा. अनेक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अनेक क्रिकेटचा पाठीराखा वर्ग जॉईन झालेत. चॉकलेट बॉय ओम देशमुख आणि श्री दत्त प्रसाद गव्हाण यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं मनापासून धन्यवाद देऊया. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारा प्रेक्षक वर्ग सुद्धा ही स्पर्धा पाहते, त्यांचा आपण धन्यवाद देऊया. मॅच कडे वळतोय. 72चा टप्पा ओलांडायचा आणि आता बॅटिंग करेल श्री दत्त भातान. खून विसेल या श्री दत्त भातान. फलंदाज आहे, ताकद दोन्ही फलंदाजाकडे. मैदानावर जास्त काळ उभं राहिलं तर संघर्ष करू शकतात. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. यस, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 72 72चा टप्पा ओलांडायचा. मिथून मात्र षटक हातळतोय. श्री दत्त भातान विरुद्ध कोपरोली 11 कोपरोली चालू असलेला सामना. 72चं टार्गेट. मिथून मात्र पुन्हा एकदा सज्ज होणार. पुढचा चेंडू समोर उभा आहे. ही विकेट महत्वाची होती आणि इम्पॉर्टंट विकेट. पहिला धक्का मिळालाय. महत्वपूर्ण फलंदाज निलेश बोईरच्या केळीचा अंत. याच निलेश बोईरनं डे क्रिकेट मध्ये हे मैदान गाजवलं होतं. मात्र आता या भव्य दिव्य नाईट स्पर्धेमध्ये त्याचं मी म्हणेन थोडं बॅड लक. आणि पहिला धक्का. हे सक्सेस जरूर मिळालं. सुरुवातीला चांगली भागीदारी होणं, संघासाठी खेळणं, धावा बनवणं हे महत्वाचं असतं. आणि आता बाद झाला तो निलेश बोईर. 72 पूर्वार्धामध्ये भन्नाट खेळ पाहायला मिळाला. बॅटिंग करताना कोपरोली संघ फलंदाजाचं योगदान आपण जर पाहिलं तर पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली निखिल मात्रेनं, प्रितेशनं. मात्र आज खऱ्या अर्थानं चरण मात्रे तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजानं 10 मध्ये 38 तुफानी खेळी पाहिली आणि आपल्या फलंदाजाच्या जोरावर हे टार्गेट सेट केलं. आतापर्यंत एक चेंडू, एक अवांतर चेंडू पाहिला, एक विकेट. प्रवीण बोईर खेळतो मैदानावर. सागर बोईर आणि स्ट्रायकर एंडला असेल सागर बोईर. सामना पाहायला मिळतो श्री दत्त भातान विरुद्ध कोपरोली 11 कोपरोली. सामना अटीतटीचा नक्की होणार. हा चेंडू वेग होता, मात्र काहीसा चेंडू खाली राहिला. पंचांच्या इशाऱ्याला व्हाईट बॉल. खेळपट्टी आपण बघा किती टणक आहे आणि आज ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक आहे, तेवढीच फलंदाजांसाठी सुद्धा पोषक आहे. मिथुन मात्र पॉवर प्ले 1चं षटक हातळतोय. 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो स्पर्धा गावदेवी उसराई चषक. युवा सेना भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आज पहिली रात्र
पहिली रात्रीचा आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं धन्यवाद देऊया. आता थोडस मिथून लाईन आणि लेन भरकडतोय. 2 व्हाईट बॉल जरूर आपण पाहिले आतापर्यंत. एकूण धावा 2, 72चं टार्गेट. तर नक्की दोन्ही संघाचे संघनायक रेडी ना, तर रेडी आहेत. यस, मॅच कडे वळूया आपण. आतापर्यंत एकूण धावा दाफलकर 2. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे रेडी आहे. सिंगल मिळेल. पॉवर प्लेची आपण कंपॅरिझन करूया. जेव्हा पूर्वार्धामध्ये पॉवर प्ले आपण जरूर पाहिला, पूर्वार्धाच्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्या होत्या प्रवीण भोईरच्या गोलंदाजीवर 18, आणि याचा विचार करावा लागेल प्रवीण भोईरला. आणि तो खेळतोय बायकर मॅन, स्टार खेळाडू भातान म्हटला श्री दत्त भातान संघाचा हा पॉवरफुल हिटर फलंदाज अनेक वर्ष योगदान देतो. मात्र आता समोर कोपरोली संघ आहे. स्पर्धा वेगळी, आता हा सामना वेगळा आहे. समोर कोपरोली 11 कोपरोली, मिथून मात्रेची गोलंदाजी, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा. गती तेवढी कमी केली. ऑन साइडला प्रवीणचा इरादा होता आक्रमण करण्याचा, पॉवर प्ले मध्ये शांत बसवते. सुंदर गोलंदाजी म्हणूया मिथूनच्या. पॉवर प्ले मध्ये धावा वाचवणं हे जिगरीचं काम असतं, आणि आता मिथून मात्र तेच करते. संघासाठी प्रभावी षटक तो हाताळतोय. 3 धावा. फुटवाचा वापर खोदून काढला. ऑन साइडला गॅप शॉट आणि येईल हा चौकार. या फटक्यांची गरज आहे. 4 धावा मिळतील. टोटल रन्स 7 रन्स ऑन बोर्ड. तर नक्कीच मॅच कडे पुन्हा एकदा वळूया. आतापर्यंत एक मोठा फटकाला प्रवीण एक डॉट खेळला, त्यानंतर सुरुवात केली आक्रमकतेनं. पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध हा तडाखा, मिस टायमिंग आणि झेल सोडलाय. महत्वपूर्ण फलंदाचा झेल सोडणं मी म्हणेन थोडे डोकेदुखी असेल. प्रवीण सारखा आक्रमक खेळाडू मैदानावर खेळतो आणि त्याचा झेल सोडणं, आता येणारी पुढची वेळ का असेल हे जरूर पाहूया. प्रवीणचा हा सोडलेला झेल 3 मध्ये वैयक्तिक खेळतो. 6 संघाची धावसंख्या, धावफलकावर 10. प्रवीण भोईरच्या गोलंदाजीमध्ये 18 धावा आल्या, आणि याचा विचार करावा लागेल. सरासरीचा विचार सुद्धा आपण करूया. प्रवीण भोईर 3 मध्ये खेळतो. 6, 1 चौकार पाहिला. पुढचा चेंडू फुटवाचा वापर, चेंडू बॅटवर आला नाही. यस, गुड बॉलिंग. मिथून मात्रेचंही षटक संपलं, आणि पहिल्या षटकानंतर एकूण धावा आपण पाहतो धावफलकावर 10 रन्स, 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर अनेक स्टॉल धारक सुद्धा आमचे या नाईट स्पर्धेसाठी, त्या स्टॉल धारकांचं सुद्धा धन्यवाद देऊया. तर टॉस इथे होणार आहे. नितेश पंडित सर, चला दोन्ही संघ नाही, आता थोडा वेग आपल्याला वाढवायचे. तर विचुंबे आणि कळवा दोन्ही संघ रेडी राहा. टॉस आपण करूया. विचुंबे विपक्ष कलवा या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये आजच्या रजनीतील साखली 4था सामना. या 4थ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. जितेंद्र भगत उपसरपंच यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ असते, माजी उपसरपंच यांच्या पवित्र शुभ असते, एकीकडे श्लोक कलवे तर दुसरीकडे भैरवनाथ विचुंबे. हेड अँड कॉल. हेड. कलवे टीम शुभेच्छा आहेत. फक्त निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारणार. विचुंबे सोबत कधी लढत झाली आहे तुमची? आठवत नाही. पहिली एक महत्वपूर्ण मॅच राहील, सामना राहील. चला एकदा तुमचा खेळण्याचा आणि आयोजनाबद्दल भैरवनाथ विचुंबे काय म्हणू शकाल? आयोजन तर आमचंच आहे, काय त्याचं वादच नाही. आणि यंदा तरी आयोजन चांगलंच बनवलं आहे. आणि प्रथमतः धन्यवाद करीन मुकेश दादा भगत आणि हेमंत दादा भगत यांचं. त्यांच्या कल्पक बुद्धीतून समोर दिसणारी चमचमती आणि तीही शिवकालातील इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणारी ट्रॉफी बघितल्यानंतर काय वाटलं? ट्रॉफी आणि आयोजन हे चांगलंच बनवलं आहे यंदा, कारण की आल्या आल्या त्या बाजूनीच आम्हाला दिसत होतं की आयोजन यंदा चांगले, लाईट्स चांगले लावल्यात यंदा. खरं तर दरवर्षी एक महत्त्वपूर्ण एक दर्जेदार आयोजन असतो. याही वर्षी भैरवनाथ विचुंबे संघाला दिल्या जात आहेत कॉम्बॉक्सकडून ही शुभेच्छा. थँक्यू. जाऊया कॉम्बॉक्सकडे. महत्त्वपूर्ण सामना आहे. विवरण ऐकायला मिळेल ज्यांच्या आवाजातून. नाव आहे सागर मांडवकर, मॅन फ्रॉम नेरे. धन्यवाद. चरण मात्रेचे षटक पाहते. ओव्हर नंबर 2.
आज चरण मात्रेचा दिवस होता. नितेश सर, असं म्हटलं जातं का क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूचा दिवस असतो आणि आज त्याचा दिवस होता. बॅटिंग करताना त्याची पॉवरफुल हिटिंग पाहिल्याने आता गोलंदाजाचं षटक तो हाताळतोय. गिरीशजी भिंगारकर यांना विनंती असेल, प्लीज आपण सन्माननीय अतिथी कक्षाकडे यायचं आहे. विचुंबे गिरीश भिंगारकर. मैदानावर खेळतोय प्रवीण भोईर, त्याला साथ देतोय सागर भोईर. जीवनदान मिळाले प्रवीणला. प्रवीणचं मैदानावर थांबणं संघासाठी महत्वाचे. 72चं टार्गेट आहे. चरण मात्रेचं षटक. इक्वेशन अनालिसिस थोडं कठीण आहे. आज सामना आपण जरूर पाहिला. सोसायटी पनवेल आणि शिवकर. आज एक अटीतटीची लढत पाहिली. त्यापूर्वी आपण एक पहिला सामना सुद्धा चांगला पाहिला. चरणचा हा चेंडू बॅटच्या मधोमध. हा तडाखा. मूर्ती लहान पण कीर्तिमान. छोटा पॅकेट बडा धमाका. बऱ्याच वेळा काही अंशी का होईना सागर भोईर सुद्धा आक्रमक ठरला आणि येतोय बॅट मधून हा षटकार. नक्की सागर भोईर एक चिवट आहे. चिवट फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा भातांसाठी जेव्हा बॅटिंग लाईनअप मध्ये सागरच्या आम्ही बऱ्याच वेळा फटकेबाजी पाहिले. बिनधास्तपणे खेळत असतो. टार्गेट किती असू द्या आपल्या नैसर्गिक खेळाला तो प्राधान्य देतो आणि आतापर्यंत सागर भोईरची बॅटिंग पाहिली. 3 मध्ये 1 षटकार दाखवला. प्रवीण भोईर आणि सागर भोईरची भागीदारी बनवणं संघासाठी महत्वाचं असेल, कारण इथे थोडं पारडं जड आहे कोपरोली संघाचं. बॅटच्या मधोमध बघा. टायमिंगला जज केलं. यस, अंपायर सिग्नल. गॉन 6 रन. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे हा षटकार. तर बॅटिंग रिव्ह्यू आपण ऑन स्क्रीन पाहणार आहोत. आपले तिसरे पंच सत्यवान काकडे सर असतील. सागरनं मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. 3 चेंडूमध्ये आता 2 विस्फोटक फटक्यानं सर्वांच्या नजरा त्यांनी खेचून आणल्यात मॅचकडे. 4 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान 14. सागर भोईर. प्रवीण त्याला कान मंत्र देतोय. सामना त्यांना जिंकायचे. विजय त्यांना हवाय. बॅटिंग रिव्ह्यू पाहूया 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. डिसिजन पेंडिंग. तर या अंपायर सिग्नल. फायनली नो बॉल. डीजे नितीनचं धन्यवाद देऊया. सागर आज मात्र तुफानी बॅटिंग करतोय. संघासाठी खेळायचं. क्रिकेटमध्ये हेच म्हटलं जातं का फॉर द टीम खेळणं. प्ले फॉर द साईट नॉट फॉर सेल्फ. स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळणं. नेक्स्ट मॅच कळवे आणि विचुंबे टॉस विन टीम. आपला निर्णय जर फिल्डिंग असेल तर आपण सीमारेषी जवळ येऊन थांबावं, कारण आता थोडे आम्हाला गतिमान अवस्था प्राप्त करायचे. आज पहिली रात्र. उद्या मात्र स्पर्धा वेळेमध्ये सुरू होणार आहेत. आम्ही आमंत्रित संघांना हा मेसेज जरूर देऊ. सलग 2 चेंडूवर 2 षटकार नितेश सर यांनी ठोकलेत. मी मगाशीच उल्लेख केला मास्टर माइंड आहेत. बऱ्याच वेळा जेव्हा प्रवीण बाद झाले तेव्हा बऱ्याच वेळा सागरनं सुद्धा घणागती प्रहार केलेत. 2 चेंडूवर 2 षटकार आणि हा येतोय दिमागदार. दिस इज अ बिग शॉट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. 3 चेंडूवर 3 षटकार. नक्कीच नितेश सर, असं म्हटलं गेलं तर या सागर भोईरच्या बॅटिंगने दाखवून दिलं का क्रिकेटमध्ये ताकदीची गरज नसते. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ नेहमी म्हटलं जातं. मात्र या तडाखेबंद खेळानं सर्वांची मनं जिंकलेत. काटके शूरवीर विजय पदाची सर्व आता सूत्र तो आपल्या हातामध्ये खेळतो आणि संघासाठी जबाबदारी फॉर द टीम साठी जबाबदारी घेतोय. सामना त्याला जिंकून द्यायचे. प्रमुख खेळाडू चरण मात्रेवर चढवलेले 3 चेंडूमध्ये 3 षटकार. एकूण धावा 10 फलकावर 30. विनिंग टार्गेट 72. ओ गती कमी केली. ऑफ स्टिक करून स्विंग करण्याचा प्रयत्न हा चेंडू जरूर होता चरणचा. मात्र हा चेंडू जरूर पाहूया. व्हाईट बॉल. थोडासा दबाव असेल. एकूण धावा 31. जरूर आपण कंपॅरिझन कडे वळणार आहोत. मात्र आज सागर भोईरच्या झंझावात्या मॅच मध्ये एक चांगलं रूप धारण केलं. आक्रमक पवित्रा प्रवीणने नकार दिलाय. भागीदारी होणं संघासाठी महत्वाचे. एकूण धावा 31. कॅल्क्युलेशन पाहिलं 19 मध्ये 41. बऱ्याच वेळा आपण पाहिलं 18 मध्ये 60 धावा चेस होताना पाहिलेत. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा भरोसा नाहीये. मात्र आता येणारे चेंडू 19-41 ची गरज.
आक्रमणाचा प्रयत्न ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू वेगाने पळालाय बघा. जेवढी चांगली बॅटिंग आहे तेवढी चांगली रनिंग आहे. गुड बॅटिंग गुड रनिंग. काय अफलातून बॅटिंग करतोय, आपलं गुणकौशल्य सादर करतोय आणि इम्प्रेस करतोय. इथे सर काय म्हणाल सागरच्या या झंझावातामध्ये यंग टॅलेंट आहे, यंग जनरेशन आहे. आताच्या युवा पिढीला नवे हिरो पाहायला नेहमी आवडतात आणि सागर भोईर आलाय. 3 फटक्यानं चरणवर चढवलेले हल्ले मॅच मध्ये एक नवी ऊर्जा निर्माण केल्या. आता 18 मध्ये 39. निश्चित खरं तर या मैदानावरती 2 सागर आहेत नावाचे झंझावात. एक कॉम्बॉक्सकडे एक मैदानात फलंदाजीतून रायझिंग स्टार आहे, उगवता तारा आहे. आणि त्या सागरच्या बॅटमधून आत्ताच अगदी आमच्या अतिथी कक्षात असणारे अमय पितले यांच्यासोबत संवाद साधला गेला की तिन्ही फटक्यांचा जर क्लास बघितला, दर्जा बघितला तर त्याचा तंत्रशुद्ध खेळण्याचा उत्तम प्रकार या मैदानावरती आपल्याला त्याच्या फटक्यांमधून पाहायला मिळाला. खरं तर अजूनही 1 षटक किंबहुना या 2 षटकांपर्यंत सागरच्या बॅटचा तो अगदीच असाच जर हा फेस उघडा राहिला, तोंड उघडा राहिला तर निश्चित या फटक्यांमध्ये विजय हा सहजगत्या भातान संघ आपल्याकडे संपादित करू शकेल. नक्कीच कंपॅरिझन आपण नितेश सर केली तर 40 धावा होत्या 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग केली कोपरुली 11 कोपरुलीने आणि आता धावा आहेत 39. तशाच पद्धतीने सामना सूर्य पलटवार सूर्य सागरच्या झंझावाताने दाखवून दिलं का प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्याकडे असतील, बॅटिंग लाईनअप मध्ये तुमच्या पोतडीमध्ये चांगले फटके असतील तर तुम्हाला मैदान गाजवता येतं. मिथून मात्र आलं क्रमांक पहिलं षटक मिथूननं फेकलं 9 धावा दिल्या. कदाचित या षटकामध्ये मिथूनला कमबॅक देणं महत्वाचं आहे. मध्ये प्रवीण भोईरला माहिती आहे का इथे धावांचा तडाखा सुरू ठेवला तर या सामन्यामध्ये ग्रीप मिळू शकते. येणारे 17 बॉल आणि 39 ची गरज. फुटवरचा वापर दे धक्का आणि आलाय स्क्रीनवर हा छक्का. 6 धावा. पण हा चेंडू पाहिला आमचे जितेंद्र भगत साहेब होते, त्यांच्या डोक्यावर पडला असं मात्र त्यांनी स्वतःला सुरक्षित केलं. गुड बॅटिंग प्रवीण भोईर. 7 मध्ये 13 39 धावा. मिथूनची गोलंदाजी चेंज ऑफ स्पेस व्हरायटी व्हॅरिएशन क्रिकेटमध्ये का महत्वाचं असतं. जरी एक फटका आला तुम्हाला त्या 1% वर काम करावं लागतं. विनिंग स्पिरिट टीम स्पिरिट तुमच्याकडे असावी लागते आणि आता मिथून न केलं कमबॅक. डॉट षटका डॉट. आता 15 बॉल 33 ची गरज. बॅटिंग करतोय श्रीदत्त भातान. आक्रमण करण्याचा प्रयत्न नितीश सर नक्कीच इथं मी म्हणेन प्रवीण आणि जर सागर भोईरची जोडी जर मैदानावर जास्त काळ उभी राहिली तर सामना ती संपवू शकतात. ही बॅटिंग श्रीदत्त भातांकडे मात्र तेवढ्या ताकदीची गोलंदाजी सुद्धा कोपरोली 11 कोपरोलीकडे. मॅच बघायला मजा येणार. डे स्पर्धा आमदार चषकाची स्पर्धा याच मैदानावर झाली होती आणि तेव्हा सुद्धा आम्ही पाहिलं का या भातांना जलवा दाखवला होता. फायनल मध्ये जरी उपविजेता ठरला होता त्यामध्ये प्रमुख खेळाडू नव्हते. आणि आता आपण पाहूया सागर भोईर आणि प्रवीणला. बघा किती चिवटे ऑन साइडला धावांची भूक सागरकडे. 1 धाव पूर्ण. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. धोका होता मात्र तो धोका टळलाय. संघासाठी मला खेळायचा सामना मला जिंकून द्यायचा. एकूण धावा धावफलकावरती टोटल रन्स पाहिल्या तर 42. विनिंग टार्गेट 72. 13 बॉल आणि 30 धावेची गरज. 13 बॉल 30. श्रीदत्त भाताण आणि कोपरोली 11 कोपरोली चालू असलेली लढत. प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. सामना कोण जिंकणार. पहिल्या फेरीतील हा 3रा सामना आहे. आज 2 संघ क्वालिफाय होणार सुपर 8 मध्ये. पाहायचं मात्र इथे विजय मिळवणं महत्वाचं आहे. मिथून मात्र पुढचा चेंडू बॅटच्या मधोमध. व्हॉट अ क्लास, व्हॉट अ क्लास. दिस इज अ बिग शॉट. काय टायमिंग आहे. व्हॉट अ बॅटिंग. बॅटिंग आवडल्याची तर टाळ्या झाल्या पाहिजेत. मूर्ती लहान पण कीर्तिमान. काटक शूरवीर. क्लास बॅटिंग, क्लास बॅटिंग. षटकार. जानदा हूं मैं
नक्कीच खतरो के खिलाडी आणि मैदानावर खेळतोय सागर भोईर. 9 मध्ये 30 नितेश सर आणि 4 षटकार ठोकलेत. अफलातून तुफानी बॅटिंग. सागर भोईर नावाचं वादळ आलं मैदानावर क्रमांक 3 वर. सुरुवातीला सिंगलला सुरुवात केली. सलग 3 चेंडूवर 3 षटकार. मी मगाशी म्हटलं का हा फलंदाज मॅच सोडणार नाही. मॅच विनर खेळाडू आणि आता आम्ही पाहतोय प्रवीण भोईरच्या मार्गदर्शनाखाली मैदानावर तो संघर्ष करतोय. सामना त्याला जिंकून द्यायचा. मिथुनने थोडा मार खाल्ला. 15 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 24 आल्या. पहिल्या षटकामध्ये 9 पाहिल्या. ज्या पद्धतीनं कोपरोली खेळत होता आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलं श्रीदत्त भातांच्या प्रवीण भोईरला साथ देतोय सागर भोईर. बघा समोर रेल्वे ट्रॅक आहे. कोकण रेल्वे मालगाडी येण्या जाण्याचा ट्रॅक आहे. तिथे काही प्रेक्षक असतील त्यांना विनंती करतो जरूर आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. मात्र सावधानता संयमता आणि सुरक्षितेची काळजी घ्या ही सुद्धा आम्ही विनंती करतो आपल्याला. येणारे 12 चेंडू 24 धावा. सामना कोण जिंकेल? हितेश म्हात्रे आलाय. क्रमांक 4चं षटक हातळतोय. समोर खेळेल प्रवीण भोईर. 9 मध्ये वैयक्तिक 14 खेळतोय प्रवीण. 12 बॉल आणि 24. पहिला चेंडू शरीरभेदी गोलंदाजी. ही विकेट हवी होती आणि आता बघा इथे चूक केली. रिस्की रन. काही मी म्हणेन गरज नव्हती प्रवीणला विकेट फेकण्याची. आणि इथे थोडं सामन्याला यू टर्न मिळणार का? आता परतण्याची संधी. कारण प्रमुख बलवान फलंदाज बाद झालाय तो प्रवीण भोईर. मात्र अजूनही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप श्रीदत्त भातांकडे. बेकार. तर प्रवीण भोईर इथे धावबाद झाले. संघाची धावसंख्या धावफलकावर 49. 2 गडी बाद. सामना अजूनही दोन्ही संघांना समान संधी. अस्तित्वाची लढाई. करो या मरोची लढाई. एका बाजूला कोपरोली 11 कोपरोली आणि श्रीदत्त भातान. 1 धावा 49. हितेश म्हात्रे कोपरोलीकडून षटक हातळतो आणि आता येणाऱ्या 11 चेंडू आणि 23 धावेची गरज. 11 चेंडू 23 धावा. आज ज्याच्या खेळानं विस्फोटक रूप धारण केलं तो सागर भोईर खेळतोय. 9 मध्ये 30. 4 षटकार त्याने ठोकल्या. आपल्या झंझावाताने या सामन्याला कव्हर केल्या. मात्र आता नवीन फलंदाज झालाय जयेश भोईर. वन ऑफ द क्लास आहे. बऱ्याच वेळा तालुका नियामध्ये खेळताना जयेश भोईरला पाहिलं. याच्याकडे सुद्धा एक सुपर क्लास आहे आणि स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप श्रीदत्त भातांची बऱ्याच वेळा पाहिलं. राऊंड विकेटनं डिफेन्स केलं. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक रेडी आहे. सिंगल मिळेल. 1 धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. बॅटिंग करताना 72 धावांचा टप्पा ओलांडायचे. 50 धावा. 2 गडी बाद. येणारे 10 चेंडू 22 धावा. प्रवीण भोईर नावाचं वादळ शांत झालं. गरज नव्हती. धावबाचा शिकार झाला आणि आता जबाबदारी ती सागर भोईरवर आणि जयेश भोईरवर. आज सागर भोईरच्या खेळानं खुश केलं. मात्र सामना त्याला जिंकून द्यायचे. 4 षटकार ठोकत 9 मध्ये 30 वर खेळतोय आणि येणारे 10 चेंडू आणि 22 धावेची गरज. 10 चेंडू आणि 22 धावा. श्रीदत्त भातांविरुद्ध कोपरोली 11 कोपरोली. 10 मध्ये 22. समोर खेळेल सागर भोईर हितेश म्हात्रेच्या गोलंदाजी समोर. ओ सावध पवित्रा ऑन साइडला क्लिक करतोय. दूरवर फिल्डर आहे आणि तिथे झाली चूक. बॅड लक आणि आला हा चौकार. बघा इथे क्षेत्ररक्षकांनी चूक केली. क्षेत्ररक्षणी भूमिका का महत्वाची असते? कारण जेव्हा सामना अटीतटीचा असतो तेव्हा क्षेत्ररक्षकाकडून पाठबळ मिळतं आणि आता थोडी चूक होताना किंचितची चूक सुद्धा तुमच्या पराभवाला कारणीभूत असते. कोपरोली 11 कोपरोली. आता 9 दुने 18. 9 बॉल आणि 18 धावेची गरज. नेक्स्ट मॅच मी विनंती करेन टॉस विन टीम फिल्डिंग असेल तर आपण सीमारेषे जवळ येऊन थांबावं. हितेश म्हात्रे 9 मध्ये 18. समोर खेळते सागर भोईर. डिफेन्स संयमता सावधानता कशी असावी. संघासाठी कसं खेळावं. विजयासाठी जो एक फॅक्टर पाहिजे तो या फलंदाजाकडे. मात्र जर मैदानावर सागर उभा राहिला तर सामन्याला कव्हर करू शकतो. 9 बॉल 18. सावध पवित्रा गॅप मध्ये खेळला. टाइमला जज केलं. ओ हो
सुपर स्ट्रोक आणि आलाय क्लासिक शॉट चौकार. खरं तर महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंग टीम प्रॉपर रायटर राहुल प्रधान महाराष्ट्र ग्राफिकचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण प्लीज या, आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. नक्की नितीश सर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण जरूर पाहिलं असेल. इंटरनॅशनल प्लेयर KL राहुल जेव्हा भारतीय संघासाठी खेळतो अशाच पद्धतीनं तुफान बॅटिंग करतो आणि ही देवबोली बघा किती. आज सागर भोईरची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. 11 मध्ये 38, मात्र या विकेटची गरज आहे आता. कोपरोली 11 कोपरोली नाही तर धोका होईल. 8 मध्ये 14. संयम, पायाचा वेध, अपील मध्ये उत्साह जरूर पाहिला. बघा खराब चेंडूची प्रतीक्षा करतो आणि या चेंडूला त्यांनी फक्त ग्लास देण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळाली. एका बाजूला सागर भोईर नावाचा झंझावत जयेश नव्या दमाचा फलंदाज झालाय. 72 धावा, एक मोठं टार्गेट सुद्धा या मैदानावर चेस होऊ शकते दाखवून देणारी ही पोषक खेळपट्टी. मैदानावर सामन्यामध्ये काय होऊ शकतं. 7 बॉल आणि 13ची गरज. समोर हितेश मात्रे. आज शिवकरच्या प्रेमनं सर्वांची मनं जिंकली. 6 मध्ये 16 असताना 5-10 असताना सामना जिंकून दिलाय आणि आता आपण पाहतो येणारे 7 चेंडू 13 धावेची गरज. विनिंग टार्गेट 72. गोलंदाज हितेश मात्रे. खोलवरचा चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न. या चेंडूंची गरज आहे. डॉट बॉल विकेटची गरज आहे. 72चं टार्गेट. एकूण धावा पाहतो बॅटिंग करताना श्रीदत्त भातान. एंड ऑफ दी ओव्हर. 72चा टप्पा ओलांडायचा. हितेश मात्रे. एकूण धावा फलकावर 60. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. गावदेवी उसराई चषक 2024 ची स्पर्धा आणि आता पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. बघा स्क्रीनवर पाहूया आपण ड्रोन व्ह्यू, स्कोर कार्ड, 24 लाईव्ह इव्हेंट. डीजे नितीन डीजे आपण पाहतोय जरूर सुंदर साऊंड सिस्टम आणि आता आपण ड्रोन व्ह्यू पाहूया. विनिंग कॅल्क्युलेशन 6 बॉल 12. यस डीजे. हॅलो. 6 चेंडू आणि 12 धावेची गरज. हितेश मात्रेचं षटक आपण जरूर पाहिलं. थोडं महागडं ठरलं कारण या षटकामध्ये सुद्धा 12 धावा आल्यात. सामना जिंकायचा तो श्रीदत्त भातांना. भातांची पाठीराखे सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. कोपरोली 11 कोपरोली. डॉट बॉल विकेट मी म्हणेन सागर भोईर. 12 मध्ये खेळतो 39. का बॅटिंग केले. तुफानी बॅटिंग. आपल्या तुफानी फलंदाजच्या जोरावर सर्वांची मनं जिंकले. सागर भोईरने तब्बल षटकार ठोकले. 4 चौकार पाहिले. 2 प्रेक्षक वर्ग त्याची तुफानी खेळी पाहतोय. आता 6 बॉल 12. अंकुर पाटील आलाय. विकेटची नितांत गरज आहे. सामना जिंकायचा असेल तर गावदेवी कोपरोलीला काय करावं लागेल. डॉट बॉल विकेट घ्यावे लागतील. सागर भोईरला बाद करणं ही महत्वाची गोष्ट असेल मात्र तो मैदानावर सेट झालाय. क्रिकेटमध्ये तुम्हाला एकाग्रता असावी लागते. इच्छा तिथे मार्ग. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहिल्या आणि आता 6 बॉल 12ची गरज. बघा गावदेवी उसराईची स्पर्धा. यशाची पोच पावती देणारी स्पर्धा. मागचा सामना सुद्धा अटीतटीचा झाला. हा सामना सुद्धा तसा होणार का. 6 बॉल 12 आणि हा ठोकतोय दणदणीत प्रहार. जयेश भोईरच्या बॅट मधून तडाखा षटकार. थोडं प्रेमाचं संगीत लावलं. जरूर पाहूया. 6 मध्ये 12 आहेत. जितेंद्र भगत आमचे प्रमोद पाटील आम्हाला सांगताना का 72 धावा पण सुद्धा या मैदानावर चेस होऊ शकतात. 80-85 धावा सुद्धा चेस होऊ शकतात. मात्र सामना जिंकायचा असेल तर आता इथून पुढे घाम गाळावा लागेल. एकूण धावा 66. 5 बॉल आणि 6ची गरज.
जवळपास विजयाच्या समीप पोहोचतोय सागर भोईर. ओ काय रनिंग बघा, एक चलाक हुशार क्रिकेटर कसा असावा आणि मैदानावर त्याची धडपड बघा. संघासाठी मला खेळायचं, सामना मला जिंकून द्यायचा. सागर भोईर 12 मध्ये 39 खेळतोय, आता 5 मध्ये 6. जयेश भोईर सारखा नामांकन खेळाडू सुद्धा आहे, 3 मध्ये 8 खेळतोय. प्रवीण आपण जरूर पाहिलं, निलेशनं साथ दिली. निलेशचं आज मी म्हणेन थोडं बॅडलक होतं. प्रवीणनं काही अंशिक होईना संघासाठी टिकून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. आता येणारे 4 चेंडू आणि 5 ची गरज. डॉट बॉल विकेट, डॉट बॉल पाहिजेत. अंकुर पाटील कडून मॅजिकल स्पेलची गरज आहे आता संघाला. येणारे 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणे, अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण भूमिका ही खूप महत्वाची असते. एक एक धाव वाचवणं, विकेट घेणं महत्वाचं आहे. 4 बॉल 5 समोर खेळतोय. आज ज्याचा दिवस आहे, प्रत्येकाचा क्रिकेटमध्ये दिवस असतो. काहींचे दिवस गाजलेले असतात आणि काही दिवस गाजवणार असतात. आणि आता आजचा दिवस ज्याचा आहे तो सागर भोईर. 12 मध्ये 39, 4 चेंडू आणि 5 ची गरज. खराब चेंडू, जरूर अपील होईल. बीट होत असताना हा डॉट बॉल. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. मागचा सामना सुद्धा असाच पाहिला आणि हा सामना सुद्धा हाय व्होल्टेज. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल का? एक मोठा फटका, संतुलन बिघडू शकतो कोपरोलीचा. आता 3 बॉल 5 ची गरज. 3 बॉल 5. अंकुर पाटील समोर सागर भोईर. 3 बॉल 5. हा तडाखा झेल होणार का? ऐन मोक्याच्या वेळी सोडला झेल आणि इथे सर्व काही बिघडलं. हा झेल खूप काही सांगून दिला असता, मात्र इथे कम्युनिकेशन, संवाद, चर्चा झाली नाही. संवाद होणं का महत्वाचं असतं. जर कॉल दिला असता मी घेईन तर वेगळं चित्र असतं. सोडलेला झेल सामन्यामध्ये काय रंगत निर्माण करेल. येणारे 2 चेंडू 3 धावा. मॅच अजूनही गेली नाही कोपरोली संघाला, मात्र मी म्हणेन जीवनदान. टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षक वर्ग या सामन्यासाठी. 14 चेंडू 41 समोर उभा आहे. जीवनदानाच्या मदतीनं 4 षटकार 2 चौकार ठोकणारा सागर भोईर. वंडरफुल मॅच. कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम. 24 लाईव्ह इव्हेंट. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या सामन्यासाठी जॉईन झाले, ते सामना पाहतात. श्री दत्त भाताल आणि लाईव्ह व्ह्युअर्स बघा 2000 व्ह्युअर्स आता लाभलेत या स्पर्धेला, ऑनलाईन पाहतात. येणारे 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. आक्रमण करतोय मी म्हणेन आज बॅड लक. एकदा जोरदार टाळ्या. सागर भोईर मॅच विनर खेळाडू. 72 धावा चेस केल्या श्री दत्त भातांना. यस डीजे. कोपरोली 11 कोपरोली बॅड लक. प्रयत्न चांगले केले. 72 चरणनं चांगला खेळ दाखवला, मात्र एक झेल पकडा कॅच आणि जिंका मॅच. कॅचेस विन द मॅचेस. आणि एकदा जोरदार टाळ्या. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन 15 मध्ये 45 आणि गोलंदाजांचा ज्याने धुव्वा केला. 4 षटकार आणि 3 चौकार सागर भोईर ठरलाय. 8 विकेटनं कोपरोली 11 कोपरोलीला पराभूत केलं श्री दत्त भातांना. काय मॅच रंगली. यशाची पोच पावती देताना गावदेवी उसराई चषक, अटीतटीचे सामने ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द आयोजित आपण पाहिलं. 15 मध्ये 45 आणि सागर भोईर ठरला मॅन ऑफ द मॅच. मात्र प्रयत्न चांगले झाले कोपरोली 11 कोपरोली कडून. चला नेक्स्ट मॅच मी विनंती करेन, कळवा आणि विचुंबे संघाला मी विनंती करेन. तर सन्माननीय आमचे पाहुणे सूरजजी भगत, आमचे शिक्षित व्यक्तिमत्व, यांना विनंती करेन का आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. सूरज भगत यांच्या हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅच. 45 धावेची खेळी करणारा सागर भोईर ठरला मॅन ऑफ द मॅच. काटक, शूरवीर, चपल. बघा छोटासा क्रिकेट
आणि त्याच्या खेळानं नितेश सर दाखवून दिलं का क्रिकेटमध्ये ताकदीची गरज नसते, उंचीची गरज नसते. आणि डे मध्ये जी आमदार चषक स्पर्धा झाली